औद्योगिक नगरी वाळूज MIDC मध्ये बदल हवा तर बोल भावा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आहे बजाजनगरमधली एक गजबजलेली बाजारपेठ आणि सध्या माझ्यासमोर एक वकील साहेब आहेत. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव सर आपलं? मी ॲडव्होकेट नामदेव सावंत. सर, सध्या निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे बजाजनगरमध्ये. काय सांगाल सर, काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2026च्या निवडणुका जी सध्या चालू आहेत. जी यासाठी तरुण वर्गाने जास्तीत जास्त मतदानाकडे वळावं. हां सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो हेतू होता, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक असे परिश्रम करून आपणाला जे मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा सर्वांनी फायदा घ्यावा. जी आणि या परिसरामध्ये सर्वच पक्षाचे दिग्गज नेते स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून अनेक पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते उभे आहेत. मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असं बोलणार नाही, परंतु तरुण वर्ग आणि सर्वांनीच या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन ज्याच्या ज्यांना विकास हवा आहे अशा व्यक्तींना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे हे असतील, पक्ष असतील, आंबेडकरी संघटना असतील, अशांना त्यांनी मतदान करावं असं मी या ठिकाणी सूचित करतो. सर, तुम्हाला काय वाटतं, गेल्या मला वाटतं किती वर्ष झाली तुम्हाला इथे बजाजनगरला? जवळपास मला आता 40 वर्ष होतात या परिसरामध्ये. 40 वर्षापासून सर तुम्ही बजाजनगरमध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं सर, इथल्या समस्या सुटल्या का समस्या निर्माण होत आहेत का समस्या आहेत तशाच आहेत, फक्त पोस्टर बदलल्या जात आहेत? काय वाटतं तुम्हाला? हा परिसर तसा औद्योगिक वसाहतीचा आहे. जी या ठिकाणी औद्योगिक वसाहत असल्यामुळं जी MIDCच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सुविधा पुरविल्या जातात. जी परंतु आजूबाजूला ग्रामपंचायत असल्याने हां ग्रामपंचायतमध्ये राहणारे जे नागरिक आहेत जी त्यांच्या बऱ्याच समस्या बाकी आहेत. जी गेल्या 30-35 वर्षामध्ये म्हणावं तसा विकास व्हावा हां. त्या हेतूने झालेला नाही. जसे की पाण्याची व्यवस्था, आजही नागरिकांना 10-10 दिवसांना पाणी येते. जी अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. जी या परिसरामध्ये आरोग्य केंद्र नाही, पोलीस स्टेशन एकच आहे. जी अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या होतात. जी अनेक ठिकाणी अवैध दारूचे धंदे आहेत. जी हे या ठिकाणी कमी व्हायला पाहिजे. यासाठी तरुणांनी याचा पुढाकार घेऊन या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपापले उत्कृष्ट काम करणारे प्रतिनिधी निवडून द्यावेत असं मी या ठिकाणी सांगतो. नक्कीच सर, तुमचं जे म्हणणं आहे तो इथला जो बजाजनगरचा, वडगावचा आणि हा एकंदरीत MIDC एरियातला जो तरुण वर्ग आहे आणि जे आता उमेदवार आहेत यांच्यापर्यंत आपण पोहोचूया. शासन आणि प्रशासनापर्यंत देखील आपलं म्हणणं आपण पोहोचूया. तुर्तास याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.